वर्षावर 2026 दिवस 28वा यामध्ये आपले स्वागत आहे. आजचा विषय धम्मं शरणं गच्छामि, धम्माचा खरा अर्थ. नमो बुद्धाय. आज वर्षावासाचा 28वा दिवस आहे. काल आपण समजून घेतले बुद्धं शरणं गच्छामि म्हणजे बुद्धांच्या जागृतीच्या मार्गाला स्वीकारणे. आज आपण त्रिशरणातील दुसरे शरण जाणून घेऊया, धम्मं शरणं गच्छामि. आपण ही वाक्य अनेक वेळा ऐकतो, अनेक वेळा म्हणतो, पण धम्माला शरण जाणे म्हणजे नेमके काय याचा खरा अर्थ आज आपण जाणून घेऊया. धम्म म्हणजे फक्त एखादा धर्म, पूजा किंवा धार्मिक विधी नाही आहे. भगवान बुद्धांचा धम्म म्हणजे सत्य समजून घेण्याचा, दुःखाची कारणे ओळखण्याचा आणि योग्य आचरणातून मुक्तीकडे जाण्याचा मार्ग. धम्म आपल्याला बाहेरचे जग बदलण्यापेक्षा सर्वप्रथम स्वतःचे मन समजून घ्यायला शिकवते. मनात राग निर्माण झाला, धम्म आपल्याला विचार करायला शिकवतो. हा राग कुठून आला? मनात लोभ निर्माण झाला, धम्म विचारतो, मला अजून काय हवे आहे आणि का? कोणी आपला अपमान केला, धम्म आपल्याला लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी सजग राहायला शिकवतो. कारण परिस्थिती नेहमी आपल्याला नियंत्रणात नसते, पण त्या परिस्थितीला आपण कसे प्रतिसाद देतो हे आपल्या हातात असते. धम्म म्हणजे अहिंसेचा मार्ग, सत्याचा मार्ग, करुणेचा मार्ग, मैत्रीचा मार्ग, प्रज्ञेचा मार्ग आणि सर्वात महत्त्वाचे सजगतेचा मार्ग. धम्म आपल्याला अंधपणे काही स्वीकारायला सांगत नाही. बुद्धांनी शिकवले, तपासा, समजा, अनुभव घ्या आणि मग स्वीकारा. म्हणून धम्माचा अभ्यास केवळ पुस्तकामध्ये मर्यादित राहू नये, तो आपल्या जीवनात दिसायला हवा. आपण खोटे बोलण्याऐवजी सत्य बोलतो, तो धम्म. आपण रागाच्या क्षणी शांत राहतो, तो धम्म. आपण एखाद्याला मदतीचा हात दिला, तो धम्म. आपण आपल्या चुकीची कबुली दिली, तो धम्म. आपण दुसऱ्याच्या आनंदात मनापासून आनंद मानला, तोही धम्म. म्हणून धम्म वाचायचा नाही, धम्म जगायचा आहे. आज स्वतःला 3 प्रश्न विचारा. आज माझ्या कोणत्या कृतीला धम्म दिसला? आज माझ्याकडून कोणती चूक झाली आणि मी उद्या कोणता एक चांगला बदल करू शकतो? जर आपण दररोज स्वतःकडे या नजरेने पाहू लागलो, तर हळूहळू आपले जीवन धम्माचा मार्ग बनू शकते. धम्मं शरणं गच्छामि म्हणजे अडचणी आल्या की फक्त धम्माकडे मदत मागणे नाही, तर अडचणींच्या वेळी धम्मानुसार योग्य मार्ग निवडण्याची प्रतिज्ञा करणे. आजचा संकल्प, मी भगवान बुद्धांचा धम्म समजून घेईल, त्याचा विचारपूर्वक अभ्यास करेन आणि माझ्या विचारामध्ये, वाणीमध्ये आणि कृतीमध्ये तो आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. समारोप. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि ही केवळ उच्चारायची वाक्य नाही आहेत, तर आपल्या जीवनाला सत्य, करुणा आणि प्रज्ञेची दिशा देणारी प्रतिज्ञा आहे. भगवान बुद्धांचं धम्म आपल्या जीवनातील अज्ञान दूर करो, मनात करुणा निर्माण करो आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची शक्ती देवो. सर्वांचे कल्याण हो, सर्वांचे मंगल हो, सर्व प्राणी सुखी हो. साधू साधू साधू.